श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ जो मी बनवलेला आहे तर हा आपल्या सगळ्या नवीन सेवेकऱ्यांसाठी किंवा आता नुकतीच त्यांनी स्वामीसेवा सुरू केलेली आहे किंवा स्वामीसेवा करायची इच्छा आहे पण बरेचसे प्रश्न मनात आहेत की आपण स्वामीसेवा करायची की नाही, तर अशांसाठी खास घेऊन मी आलेली आहे. कारण बरेचसे नवीन सबस्क्रायबर्ससुद्धा आपल्याला जोडले जातात आणि मग त्यामुळे आपल्याला हे असे नवीन विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येणं गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या स्वामी भक्तीचा प्रसार व्हावा, स्वामी महाराजांच्या भक्तीचा प्रसार व्हावा आणि सगळ्यांनी स्वामी सेवेत यावं आणि स्वामी आपल्याला विश्वास ठेवा की स्वामी आपल्याला कधीही नाराज करत नाहीत. स्वामींच्या भक्तीचं फळ हे आजकाल सगळे स्वामी भक्त घेत आहेत. अगदी तुम्ही कुठेही जाऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडामध्ये स्वामींचं नाव हे असतंच. कारण माझ्याच नातेवाईकांमध्ये सांगायचं झालं तरी बरेच जण स्वामी भक्त आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही खास आहे आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून सुद्धा समजलेलंच असेल, पण तरीसुद्धा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपला हा जो आजचा आहे तो हा स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. आणि मला गॅरंटी आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर लगेचच तुम्ही स्वामीसेवेला सुरुवात कराल, स्वामीसेवेमध्ये याल. तत्पूर्वी जर तुम्हाला सुद्धा स्वामीसेवा करायची असेल किंवा स्वामींसंबंधीची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपल्या या मी गृहिणी व्लॉग या चॅनलवरती मी तुम्हाला स्वामी समर्थांसंबंधीची संपूर्ण अचूक माहिती देत राहील. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तरीसुद्धा तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग मंडळी, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मैत्रिणींनो, आपल्याला अनेक अडचणी येत असतात जेव्हा आपण हे सांसारिक आयुष्य जगत असतो. अगदी कसंही आयुष्य जगत असतो आपण, तर आपल्याला खूप साऱ्या अडचणी या जीवनामध्ये येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते आणि काही वेळा मग अडचणीचे लवकर निरसन होत नाही आणि मग अशा वेळी सकारात्मक व्हावं लागतं. आणि सकारात्मक कसं व्हावं याचा सगळ्यात सोपा आणि सध्या सगळ्या लोक अनुभवतात असा मार्ग म्हणजे नामस्मरणाची शक्ती. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने आपल्यामध्ये सकारात्मकता येते आणि स्वामी समर्थांच्या जपानं आणि नामस्मरणानं आपल्याला सकारात्मकता जी असते, पॉझिटिव्हिटी जी असते ती वाढीस लागते आणि आपल्या घरामध्ये रोजची होणारी जी स्वामीसेवा आहे त्यामुळे ती स्वामीसेवा आपसुकच आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी त्या स्वामीसेवेच्या रूपाने महाराजच घेत असतात. आणि त्यामुळे मग एकदा का आपण स्वामी मार्गात गेलो तर कसलीही चिंता ठेवायची नाही. आता असं काही नाही की आपण स्वामी भक्ती करतोय आणि मग आपल्याला कसल्याच अडचणी येणार नाही. अडचणी येणार, कारण आपल्या कर्माचे भोग असतात. आधीच्या कर्माचे आपले जे भोग असतात ते आपल्याला या जन्मी भोगावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला आपले कर्माचे जे भोग आहेत ते प्रत्येकाला भोगावे लागणार आहे. जे काही लिहून ठेवलेलं आहे ते प्रत्येकाला भोगावं लागणार आहे. पण त्याच कर्माच्या भोगांमध्ये किंवा त्या वाईट स्थितीमध्ये जेव्हा आपण स्वामींच्या सोबत असू किंवा स्वामी आपल्यासोबत असू ना, तर ती प्रारब्धाची तीव्रता ना आपोआप कमी होत असते आणि आपल्याला पॉझिटिव्हिटी येत असते. जर तुम्ही कधीच स्वामीसेवा केली नसेल आणि जर तुम्ही आता स्वामीसेवा करणार असाल तर नक्की तुम्हाला अनुभव येईल की जेव्हा घरामध्ये स्वामीसेवा होते, अगदी घरातली एक जरी व्यक्ती रोज नामस्मरण करत असेल, स्वामींची सेवा करत असेल, तर संपूर्ण घर स्वामी आपल्या ताब्यात घेत असतात आणि त्या घराचं अगदी कवचकुंडल बनून ते रक्षण करत असतात घरातील व्यक्तींचं आणि त्या घराचं. आता हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, उगीचच फक्त बोलायचं म्हणून मी बोलत नाही आहे. आणि जर तुमचा विश्वास नसेल तर नक्की तुम्ही या गोष्टी करून पहा. स्वामींशिवाय तुम्हाला कुठलंही काही सुचणार नाही, हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. तर चला आपल्या मूळ मुद्द्याला सुरुवात करूयात. तर काय होतं, बऱ्याच जणांची स्वामीसेवा करण्याची इच्छा असते पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आम्ही मांसाहार करतो आणि मग स्वामीसेवा कशी करायची, किंवा मग मांसाहार करून स्वामींची पूजा करायची की नाही, किंवा मग मांसाहार केल्यानंतर स्वामींची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का, किंवा त्याचा आपल्याला काही पाप तर लागत नाही ना. तर असे प्रश्न बऱ्याच जणांच्या म्हणजे मनामध्ये येत असतात. ज्यांना खरंच स्वामींची सेवा करायची आहे अशा लोकांच्या मनामध्ये येत असतात. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. तर मंडळी बरेच जण असा विचार करत असतील की आम्ही मांसाहार करतो आणि मांसाहार केल्यावरती मग आम्ही स्वामी सेवा किंवा मग इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही.
आणि आपण मांसाहार टाळायचं जरी ठरवलं तरीसुद्धा काही जण असे सुद्धा असतात की मांसाहार ते कधीही सोडू शकत नाही. आणि मग आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होतं की जसं की आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही स्वामी सेवा कशी करायची, किंवा मांसाहार मी स्वतः मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो किंवा शकते की नाही, मांसाहार केलेल्या दिवशी स्वामी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी, अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. त्याचबरोबर जर मांसाहार करून जर मी पूजा केली आणि त्याचं पातक लागलं मला आणि माझ्या कुटुंबाला त्याचा त्रास झाला, त्यामुळे सुद्धा बरेच जण स्वामी सेवा करत नाही इच्छा असून सुद्धा. आणि त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागणं मग थोडंसं कठीण जातं आणि आपल्या मनात चालत असलेल्या प्रश्नांचीच उत्तरं जी असतात ती आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आपल्या सगळ्यांना स्वामीसेवा करायची असते, पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता व नकारात्मक होत असते. आपल्याला मनापासून वाटतं असतं की स्वामीसेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार पण करत असतो आणि हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही प्रकारची शंका येत नाही. पण तसेच जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न म्हणजे ग्रहण करतो आपण, तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजत असतो आणि त्यामुळे मग आपल्या देवतेची, आपल्या स्वामींची सेवा करणं आपल्याला अयोग्य वाटतं. आता कसं होतं, जेव्हा घरामध्ये मांसाहारी जेवण बनवलेलं असतं तेव्हा घरातील वातावरणसुद्धा रोजच्या दिवसासारखं नसतं. याचा अनुभव बऱ्याचशा मांसाहारी लोकांनी सुद्धा घेतला असेल. तर त्या दिवसात थोडासा बदल आपल्याला जाणवतो. आपल्या घरातलं वातावरण थोडं तरी नकारात्मक झालेलं असतं, कारण नाही म्हटलं तरी एक मारलेला जीव आपल्या घरामध्ये असतो. आणि जर तुम्ही लक्ष दिलं की तुम्हाला जाणवेल की त्या दिवशी घरात अशांतता वाढते आणि वाद वगैरे सुद्धा होतात आणि म्हणून मांसाहार स्वामी सेवेतील अडथळा बनू शकतो. मग आता याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल. तुम्हाला जर स्वामी सेवा करायचीच आहे आणि मांसाहार जर तुम्ही सोडू शकत नाही, तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केलं असेल तेव्हाच तुम्ही स्वामींची सेवा न केलेली बरी. मी माझ्या स्वतःचं मत सांगते की ज्यावेळी तुम्ही मांसाहार खाल्लेला आहे त्यावेळी तुम्ही स्वामींची सेवा करूच नाही. आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणार सुद्धा नाहीत. ज्यांना खरंच स्वामींची सेवा करायची आहे ना, तर ते लोक मांसाहार एकतर खाणार नाहीत किंवा मग जर खाल्ला तर मग ते स्वामी सेवा करणार नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला तो दिवस स्वामी सेवेविनं वाया गेला असं समजायचं. कारण श्री गुरुचरित्रात सुद्धा लिहिलेलं आहे की ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस वाया गेला. आणि म्हणजे कसं, आपण ज्या दिवशी आपण आपल्या हातून एखादं चांगलं कृत्य आपण केलं नाही ना, तो दिवस आपल्या आयुष्यातला वाया गेला असं समजायचं. या वाक्याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असं समजायचं आणि तात्काळ आपल्याला मग त्यामुळे पुण्य करावं लागतं असं सुद्धा गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढं मात्र नक्की. आता हे सगळं आपल्या मनातील जे विचार आपल्या मनाला म्हणजे आपणच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करते, स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला. आणि मग याचंच उत्तर आपण स्वतःलाच विचारायचं आणि स्वतःमध्येच आपण शोधायचं. तर तुम्हाला आपोआप स्वामी जे आहेत ते तुमच्या मनातील तुम्हाला हवं तसं उत्तर तुम्हाला देतील. स्वामींना जर खरंच तुमची भक्ती हवी असेल ना, तर तुम्ही कधीही मांसाहार खाणार नाही. हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे की असे मांसाहार करणारे सुद्धा काही स्वामी भक्त आहेत की त्यांनी स्वामी सेवेला सुरुवात केल्यापासून तर त्यांचा मांसाहार 90% कमी झालेला आहे. तर हा बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा असेल, जे काही व्हिडिओ आपले पाहतील त्यांचा सुद्धा अनुभव असेल. पण तरीसुद्धा जर तुम्ही स्वामी सेवा करताय आणि करायची आहे तुम्हाला आणि तुम्ही मांसाहार करताय, तर मग काय करायचं. तर याच्यावरती उपायसुद्धा आहे. पण माझं स्वतःचं मत झालं, जर तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल तर तुम्ही मांसाहार हा टाळलाच पाहिजे. पण अगदीच काहींना टाळणं शक्य नसेल, काहींना प्रकृतीमुळे सुद्धा मग सूप वगैरे घेणं गरजेचं वाटत असेल किंवा मग अजूनही काही प्रश्न की त्यांना खूप मांसाहार आवडत असेल तर ते सोडू शकणार नसतील आणि स्वामी सेवा पण करायची, तर अशांसाठी एक उपाय आहे की मी सांगते. जर तुम्ही रोजची नित्यसेवा करत असाल किंवा मग गुरुवारची सेवा करत असाल, असं काही नाही की प्रत्येकाला दररोज स्वामी सेवा करायला वेळ मिळत असतो. काही फक्त गुरुवारी करतात किंवा मग कसंही जसं जमेल तसं सकाळी किंवा संध्याकाळी. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे ना, तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये कधी स्वामी सेवा करायची नाही. म्हणजे मी मागे सांगितलंच की तो आपला एक दिवस वाया गेला असंच आपण समजायचं. गुरुवारी, सोमवारी, शनिवारी अजिबात म्हणजे नॉनव्हेज किंवा मांसाहार टाळायचा, अजिबात घ्यायचा नाही. आणि जर तुम्हाला मांसाहार संध्याकाळी खायचा असेल
तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून आपलं घर सगळं स्वच्छ करून रोजची जी तुमची नित्यपूजा असेल ती आवरून मग तुम्ही संध्याकाळी मांसाहार केला तरी सुद्धा चालतो. पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमचं जेवण वगैरे उरकतील तेव्हा पुन्हा सगळं किचन, देवघर सगळं तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये गुलाबजल असेल, गोमूत्र असेल, शिंपडून आपल्याला हे म्हणजे घर एकदम स्वच्छ करायचं आहे. घरातली जी निगेटिव्हिटी आहे मांसाहाराच्या ह्याने आलेली तर ती सुद्धा आपल्याला घालवायची आहे. त्यामुळे जर तुम्ही संध्याकाळी मांसाहार केला आणि उद्या परत तुम्हाला सकाळ पूजा करायची आहे तर तुम्हाला आदल्या दिवशी झोपताना सगळं स्वच्छ करणं गरजेचं आहे. तर तुमची दुसऱ्या दिवशीची पूजा सफळ आणि संपूर्ण होणार आहे. तर त्याचबरोबर जर तुम्हाला मग सकाळी लवकर पाहुणे असतील, कुणाच्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील आणि तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं आहे आणि लवकर सकाळी जर बनवायचं असेल तर पहाटे लवकर उठून तुम्हाला सगळी रोजची तुमची नित्यपूजा आहे ती आवरावी लागेल. आणि त्यानंतर नॉनव्हेज तुम्ही बनवू शकता, पण त्यानंतर दिवसभरात देवघराच्या आजूबाजूला तुम्ही अजिबात फिरकायचं नाही आहे. आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी तुम्ही सगळं घर गोमूत्र गुलाबजल शिंपडून सगळं घर स्वच्छ करायचं आहे. फरशी वगैरे पुसून, भांडी वगैरे अगदी सगळं म्हणजे सगळं चकाचक करायचं आहे. कसलाही त्याचा सुवाससुद्धा आपल्या घरामध्ये आला नाही पाहिजे. जर तुम्हाला स्वामीसेवा करायची असेल तर तुम्हाला मग मांसाहाराच्या बाबतीत हाच एक उपाय आहे की मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. बाकी कुठलीही गोष्ट शक्य नाही टाळणं. तर मांसाहार बऱ्याच जणांना शक्य नसतो, आवडतोच त्यांना. त्याचबरोबर स्वामीसेवासुद्धा करायची असते. त्यामुळे हा एक उपाय आहे. आणि पारायण काळ जर तुम्ही पारायण ठेवलेलं असेल, आता श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असो किंवा गुरुचरित्राचं पारायण असो, तर तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहार हा म्हणजे झालाच नाही पाहिजे. कारण मान्यच नाही गुरुचरित्रात. आणि कुठलंही पारायण करा तुम्ही, मांसाहार हा करायचाच नाही आहे. पूर्ण हा मांसाहार आपल्या घरामध्ये झालाच नाही पाहिजे, अगदी आलासुद्धा नाही पाहिजे. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही मांसाहार केला तर कुठलंच म्हणजे तुमची भक्ती आणि तुमची सेवा करण्याला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही आत्ता मांसाहार खाल्ला आणि थोड्या वेळाने जर स्वामी सेवा केली त्याला कुठलाच अर्थ राहणार नाही. ती पूर्ण सेवा व्यर्थ जाणार आहे, ती स्वामींपर्यंत पोचणार सुद्धा नाही. पण एक गोष्ट मी विश्वासाने सांगू शकते, जर तुम्ही आजपासून आणि हा व्हिडिओ पाहिल्यापासून स्वामी सेवेला सुरुवात केली, जरी तुम्ही मांसाहार करत असाल तरीसुद्धा, तर अशी एक वेळ येईल किंवा असा एक क्षण येईल ज्यावेळी तुमच्या मनातून मांसाहाराची म्हणजे इतका तिरस्कार वाढेल ना की तुम्ही मांसाहार परत करणार नाही. एवढी तुम्हाला त्या स्वामींच्या भक्तीची ओढ लागणार आहे की मांसाहार तुम्ही पूर्णपणे बंद करणार. तर आमच्याच घरातला अनुभव, आमच्या घरात मी आणि माझ्या सासूबाई आम्ही दोघीसुद्धा प्युअर व्हेजिटेरियन आहोत. म्हणजे आम्ही दोघींनी कधीही नॉनव्हेज खाल्लेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर मुलंसुद्धा माझी कधीतरी आमचं 2-3 महिन्यातून नॉनव्हेज होतं, तेही अगदी बाहेर जाऊन त्यांना माझे मिस्टर मुलांना खाऊ घालतात. आणि त्याचबरोबर माझे मिस्टरसुद्धा नॉनव्हेज खातात. असं काही नाही की नाही स्वामीसेवा करतो आम्ही मग ते खात नाही, पण त्यांचंही 6-7 महिन्यातून एकदा होतं. आणि खरं सांगायचं झालं तर अगोदर आमचं नॉनव्हेज व्हायचं, म्हणजे घरात तर आम्ही बनवलं नाही कारण मला तर बनवता येत नाही, पण अगोदर बाहेर त्यांचं खाणं सारखं व्हायचं. पण जशी स्वामीसेवा आता 5 वर्ष झाली आम्ही स्वामीसेवा करतोय आणि तेव्हापासून त्यांचं इतकं नॉनव्हेजचं प्रमाण कमी झालं आहे ना की ते आत्ता मला स्वतः म्हणतात की मी माळ घालणार आहे किंवा मला हे नॉनव्हेज बंद करायचं आहे. कारण एवढं ते स्वामींचा प्रभाव आपल्यावरती पडतो ना की आपली इच्छाच होत नाही आपण मांसाहार करावा किंवा नॉनव्हेज खावं. तर तो अनुभव तुम्हीसुद्धा घ्याल जर तुम्ही स्वामीसेवा सुरू केली तर. हा मांसाहार स्पेशल व्हिडिओ मी बनवला होता की तुमच्या मनात काही शंका असेल तर त्या निश्चितच दूर होतील. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात आधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.